हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी तयार झालेलो आहे मॉर्निंग वॉकला आणि छान मी आता देवळाच्या परिसरात आहे. त्यामुळे आता मस्तपैकी मॉर्निंग वॉक करून येऊया. देवळाचा परिसर एकदम छान दिसत आहे. मॉर्निंगचा छान ऊन पडलेला आहे, कोवळं ऊन पडलेलं आहे. कोवळं ऊन विटॅमिन डी साठी चांगलं, स्किनसाठी चांगलं. सो मी ते कन्झ्युम करणार आहे. आणि आता मी मॉर्निंग वॉकला जात आहे. तेव्हा चला आपण जाऊया. ह्या आमच्या वहिनी ह्या सकाळी सकाळी उठून इथे आलेल्या आहेत. असं आमच्या लवकर उठतात ते आणि सकाळी येतात. आणि मी आता मॉर्निंग वॉकला जातोय. अगं इकडे चर्च किती लांब आहे? 1 तास, अर्धा तास? अर्धा तास आहे ना फ्रेंड्स. इकडनं मला चर्चला जायचं आहे मॉर्निंग वॉक करायला, तर अर्धा तास लागेल. अर्धा तास जायला, अर्धा तास यायला. सो आपण मॉर्निंग वॉकला स्टार्ट करू. चल ग, येतो जरा मॉर्निंग वॉक करून येतो. हा, वाव, छान ऊन पडलेलं आहे. गावची मजाच वेगळी. गावची फ्रेश एअर, क्लायमेट छान वाटतं. त्यामुळे आता मी देवस्थानातून बाहेर पडलेलो आहे. देवळाच्या परिसरातून बाहेर पडून आता आपण मॉर्निंग वॉकला स्टार्ट करत आहोत. छान हा पुढचा रस्ता आहे. हा रस्ता क्रॉस सरळ स्ट्रेट रोड आहे. त्या स्ट्रेट रोडनीच आपल्याला चालायचं आहे. ओके गाईज, मस्त मॉर्निंग वॉक. ते चर्च साधारण त्या डोंगरावर आहे कुठेतरी. ते बघा, दिसतंय. ओके, माझं फिंगर दिसतंय. हां, त्या डोंगरावर मला जायचं आहे मॉर्निंग वॉक करत. ओके, हां, एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. कुठे गेलं रे? हां, त्या डोंगरावर जे व्हाईट दिसत आहे तुम्हाला. हा, हे व्हाईट जे दिसतं माझ्या फिंगर टिपवर जे आहे, हा जो व्हाईट दिसत आहे त्या तेवढ्या लांब मला जायचं आहे. साधारण वहिनी बोलल्या जसं अर्धा तास लागेल, पण मला नाही वाटत अर्धा तास लागेल. ॲटलिस्ट पाऊण तास तरी लागण्याची शक्यता आहे. सो छान मॉर्निंग वॉक करूया. बाकी मी तुम्हाला अपडेट्स पोचवत राहीन. हा, छान मळे आहेत. थोडी हलकी वर्दळ आहे, पण चालेल, हरकत नाही आहे. छान वॉक. मी ॲक्च्युली सेल्फी स्टिक कॅरी केली आहे, पण ती वर्क होत नाही आहे. असो, मॉर्निंग वॉक हा छान ब्रीज, थंड हवा मध्ये मध्ये येते. प्रदूषण विरहित अशी हवा सध्या तरी. नंतर हळूहळू वर्दळ होईलच. हा, माझ्या मागे दिसतं आहे ते मंदिर, शांतादुर्गा टेम्पल. ते क्रॉस करून लांब, थोडासा लांब आलेला आहे, हलका लांब आलेला आहे. आता हे गाव, हे कवळे गाव. आता ह्या गावातून मी क्रॉस होणार आहे. ह्या गावातूनच रस्ता आहे चर्चकडे जायला. ह्या गावातून जाऊन पुढे मग छान मोकळा रस्ता आहे, तो एन्जॉय करायचा आहे. फ्रेंड्स, तुम्ही मिस करत असाल, कारण गोवा इज द ब्युटिफुल प्लेस, रोमॅन्टिक प्लेस.
चला बघूया आता. मी थोडा पॉज घेतो. विल कनेक्ट आफ्टरवर्ड्स. हॅलो फ्रेंड्स. गावातून जाताना जो आनंद आहे तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. कारण छान पक्ष्यांचा आवाज, थोडासा किलबिलाट हा सकाळी सकाळी जो असतो तो कानांना श्रवणीय मधुर असा असतो. बऱ्यापैकी मराठी वर्ड्स सुचत आहेत. सगळे लोक अजून झोपली असावेत. छान ही गावची घरं, ही कौलारू घरं सगळी छान वाटतात. तुमच्या गावांना पण असं सगळं सिनारिओ असेल. कौलारू घरं, आजूबाजूला छान घनदाट झाडी छान झाडी आजूबाजूला असलं की मन प्रसन्न राहतं. आहा. मी आता गावातून बाहेर पडत आहे. आहा. वाव, मस्त एकदम. फ्रेंड्स, हाच तो एरिया कालचा. छान उंच उंच झाडं, माडाची झाडं. ही अशी कौलारू घरं छान वाटतात बघायला. हा हा. चला थोड्या वेळाने जॉईंट होतो. मित्रांनो, थोडं ब्रिस्क वॉकिंग झालेलं आहे. आता थोडं रन करतो. स्लो रनिंग करूया. स्लो रनिंग. ओके. सुंदर असा सनराईज. छान ऊन पडलेलं आहे. हवा पण त्याची थोडी थंड आहे. बघूया किती वेळ लागतो आहे चर्च पर्यंत जाईपर्यंत. कोवळं ऊन आणि थंड हवा याच्यामुळे बहुतेक दमायला होणार नाही आणि इझिली टप्पा पार होऊ शकेल असं वाटतंय. एक नाका दिसतोय समोर. त्या नाक्यावर जाऊन थांबूया.
हा एक नाका आलेला आहे. एक सरळ रस्ता आहे. एक सरळ रस्ता आहे. हा दिसतोय. हा एक सरळ रस्ता आहे आणि आपल्याला इथे जायचं आहे. ही एक शिळा टाईप आहे. शिळा आहे, पिंड आहे. ओम नमः शिवाय. ओके, तर पुढच्या प्रवासाला लागूया. पुढचा प्रवास बाय वॉक, रनिंग नको. थोडा चढण आहे पण छान आहे.